हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इन्फो विथ गोल्ड TV. आज आपण अक्षरांमधील संबंध या टॉपिकवरचा अभ्यास करणार आहोत. तर क्वेश्चन 1 बघा की या ठिकाणी काय आहे की AB इज टू ZY ॲज DE इज टू व्हॉट. म्हणजेच या ठिकाणी काय आहे की ABसाठी जर ZY असेल तर DEसाठी काय, असं प्रश्न विचारलेला आहे. मग आता ABसाठी ZY म्हणजे बघा की AB फर्स्ट आणि सेकंड लेटर घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग ZY कसं घेतलेलं आहे की लास्टचं सगळ्यात लेटर आणि सेकंड लास्ट लेटर घेतलेलं आहे. मग त्याचप्रमाणे जर DEसाठी काय येईल हे जर तुम्ही पाहिलं तर बघा मग. तर या ठिकाणी पहा की A आणि B यासाठी काय दिलं होतं ZY आणि D आणि Eसाठी विचारलं होतं. तर D आणि या ठिकाणी बघा Aसाठी Z लेटर येण्यासाठी A ते M लेटर मी मांडलेले आहेत, म्हणजे मांडणी करायची आणि Zचे Aसाठी Z बरोबर आला पाहिजे त्या पद्धतीनं असे लेटर खाली मांडायचे उरलेले 50वर आणि 50 खाली लेटर मांडायचे. त्यानंतर बघा की Dसाठी विचारले, मग Dसाठी काय येईल तर WV. मग तुम्ही ऑप्शन जर चेक केले तर या ठिकाणी ऑप्शन बघा W आणि V या ठिकाणी ऑप्शन आहे का बघा, तर W आणि V ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी दिसतोय बघा, W आणि V. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर होईल. या ठिकाणी पहा की CBA इज टू EFG ॲज KJI इज टू व्हॉट, म्हणजे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर बघा की CBAसाठी काय दिलं आहे EFG आणि KJIसाठी काय असं विचारलेलं. या ठिकाणी बघा CBA या ठिकाणी बघा मी रफ वर्क केलेला आहे CBA अशा पद्धतीने आणि त्याला काय दिलेलं आहे की बघा EFG म्हणजे एक लेटर रिमूव्ह केले गाळलेलं आहे आणि पुढचे 3 लेटर घेतलेत. त्यानंतर कशासाठी विचारले तर या ठिकाणी बघा की या ठिकाणी कशासाठी विचारलेलं आहे की KJI. मग या ठिकाणी बघा की KJI मग आपण पण एक लेटर गाळल्यानंतर MNO. मग ऑप्शन जर तुम्ही चेक केले या ठिकाणी MNO म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बघा MNO, तर ऑप्शन क्रमांक 1 हे आन्सर करेक्ट होईल. पुढचा क्वेश्चन बघा की TANसाठी ANT तर कशासाठी EBB असं विचारलेलं आहे. या ठिकाणी बघा की TANसाठी काय दिले ANT म्हणजे बघा की हा T पहिलं लेटर आहे, दुसऱ्या ह्याच्यात कशात गेलं आहे ते शेवटी गेलेलं आहे. A दुसऱ्यांदा होतं ते पहिल्यांदा आलेलं आहे आणि N दुसऱ्यांदा होतं ते या ठिकाणी शेवटी होतं ते 2 नंबरला आलेलं म्हणजे फिरलेत लेटर. मग त्याचप्रमाणे बघा की आता इथं T शेवटी गेला आहे दुसऱ्या ह्याच्यात, पहिला होता तो शेवटी, मग हा शेवटी होता इकडं आलेला आहे तो या ठिकाणी पहिल्यांदा असणार आहे म्हणजे पहिलं लेटर आपल्याला B असणार आहे. B कुठं आहे तर सेकंडमध्ये आहे आणि 4 नंबर ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे 2 ऑप्शन आपण चेक करूया. त्यानंतर सेकंडला जे होतं ते कुठं पहिल्यांदा आलं आहे, मग इथं पहिल्यांदा काय आहे E म्हणजे सेकंडला E पाहिजे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बघा पुढचं पाहायची गरज नाही, करेक्ट आन्सर होईल या ठिकाणी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा की JKLसाठी NML आणि PQRसाठी विचारलेलं आहे. तर बघा या ठिकाणी बघा की JKLसाठी NML, मग इथं बघा JKL कुठं आहे इथं तर JKL अशा पद्धतीने आलेलं आहे JKL. त्याच्यासाठी काय दिलेलं बघा NML अशा पद्धतीने दिले, म्हणजे इथं आले एलच्या ठिकाणीच एकत्र आलेले आहेत. JKLसाठी NML आलेलं आहे. मग पुढं काय विचारले त्यांनी तर PQR या ठिकाणी काय आहे PQR त्याच्यासाठी विचारलेलं आहे PQR अशा पद्धतीने. मग R नंतर काय असतं STU. मग या ठिकाणी बघा काय येईल तर Rच्या ठिकाणी परत लेटर आले पाहिजेत म्हणून TSR. T या ठिकाणी बघा TSR Rच्या ठिकाणी परत आलं पाहिजे, मग TSR ऑप्शन आपण चेक करूया TSR आहे का. या ठिकाणी बघा ऑप्शन बघा आहे ऑप्शन क्रमांक 4 जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी काय आहे TSR हा ऑप्शन 4 आपल्याला दिसून येतो आणि तो करेक्ट आन्सर आहे. पुढं बघा की GEF त्यासाठी दिलेला आहे TVU
आणि KIJसाठी विचारलेलं आहे. तर बघा मग या ठिकाणी बघा की GEFसाठी TVU कसं आलं ते आपण चेक करूया. या ठिकाणी बघा हे होतं बघा GEFसाठी काय आलं होतं TVU म्हणजे बरोबर आहे. G नंतर इकडे ईकडे आला आहे, नंतर Fकडे आला आहे. मग T याच्या खालचा बरोबर काय आलं याला T आणि T नंतर याला P आणि U बरोबर आहे. मग कशाचं विचारलं आहे तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे की KIJसाठी काय. मग KIJ बघा येतं KIJ मग काय येईल Kसाठी P, Iसाठी R आणि Jसाठी Q. PRQ मग आपण ऑप्शन चेक करूया PRQ आहे का. तर या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केले तर बघा PRQ हा ऑप्शन आहे का. हा क्वेश्चन आपण 5 नंबरचा सॉल्व करतो आहे. तर PRQ हा करेक्ट आन्सर होईल. 1 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. पुढचं बघा की 6 नंबरचा क्वेश्चन काय आहे की ACZ त्यासाठी BDY दिलेलं आहे. म्हणजे Aसाठी B दिलेलं आहे, Cसाठी D दिलेत, पुढचे लेटर दिलेत आहे आणि Zसाठी काय दिलं आहे Y. तर Z लास्ट आहे लेटर पण त्याच्या अगोदरचं लेटर दिलं आहे. मग आता कशासाठी DFW येईल असं विचारलेलं आहे. मग या ठिकाणी बघा की A नंतर B दिलेलं आहे. मग D कशानंतर हे आपण काढायचं आहे. तर D कशानंतर असतो तर C नंतर. मग पहिलं लेटर C तर सगळीकडेच आहे. त्यानंतर C नंतर D दिलं होतं. मग कशानंतर F येतील तर या ठिकाणी F आहे बघा. तर F कशानंतर असतात तर E नंतर. मग E कुठं आहे 3 ऑप्शनमध्ये आहे, 2मध्ये आहे, 3मध्ये आहे, 4मध्ये सुद्धा आहे. आता इथं काय दिलं आहे झेडच्या अगोदरचं लेटर Y दिलेलं आहे. मग इथं कशाच्या अगोदर W असतात PW. मग काय पाहिजे या ठिकाणी YZ म्हणजे झेडच्या अगोदर काय असतात तर Y. मग W इथं दिलं आहे. मग या ठिकाणी Wच्या अगोदर जर आपण बघितलं तर हा Y अगोदर आणि त्याच्यानंतर काय असतं WX. मग काय येईल X CEX म्हणून ऑप्शन क्रमांक